17 जूनला बिलालला अटक करण्यात आल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी पवई पोलीस स्टेशनने केली, परंतु नंतर हा तपास आता क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटकडे सोपवण्यात आलेला आहे। ही बाबसुद्धा साधारण नाही आहे। हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे। ही बाब आता पोलिसांच्यासुद्धा लक्षात आलेली आहे। त्यामुळे क्राईम ब्रांचच्या मार्फत या गुन्ह्याचा तपास होणार आहे। ATSचे अधिकारी या तपासाकडे नजर ठेवून आहेत आणि क्राईम ब्रांचने तपास केल्यानंतर चौकशी केल्यानंतर कदाचित गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी बिलालची चौकशी करण्याची शक्यता आहे। हे सगळं प्रकरण ऐकणाऱ्यांना कदाचित असं वाटू शकेल की मी राईचा पहाड बनवण्याचा प्रयत्न करतोय। एक तरुण IITच्या कॅम्पसमध्ये शिरला, गंमत म्हणून शिरला, तिथे काही दिवस राहिला, काही क्लासरूम त्याने अटेंड केले, याच्यामध्ये एवढं वाढवून सांगण्यासारखं काय? प्रत्यक्षात तसं नाही आहे। प्रकरण मी सांगतोय त्यापेक्षा जास्त भयंकर असण्याची शक्यता आहे। प्राथमिक चौकशीमध्ये जे उघड झालं आहे ती माहिती साधारण नाही आहे। हा बिलाल 21 ईमेल ID वापरत होता, अनेक फोन नंबर वापरत होता। या 14 दिवसाच्या काळामध्ये त्याने IITच्या सगळ्या टॉपरची माहिती एकत्र केली होती। सगळ्या कॅम्पसचं त्याने फोटोशूट केलं होतं। त्याच्यामध्ये जी महत्त्वाची प्रवेशद्वारं आहेत त्या शूटचा सुद्धा समावेश आहे। आणि पोलिसांच्या ताब्यात येण्यापूर्वी, पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्याने आपल्या मोबाईलची पूर्णपणे साफसफाई केली होती।